नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। न धुता, न वॉशिंग मशीनचा यूज करता, न पाण्याचा वापर करता आज आपण जे आहे ते ब्लँकेट धुणार आहोत किंवा त्यामधनं जर कुंभट वास येणार असेल किंवा येत असेल तरी सुद्धा हे छानपैकी वास कसा घालवायचा तेच बघणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला मस्त अशा सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला इथे एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे बेकिंग सोडा। तर तुम्हाला बेकिंग सोडा घ्यायचा आहे। तुमचं ब्लँकेट कितपत मोठं आणि कितपत छोटं आहे त्यानुसार तुम्हाला बेकिंग सोडा हा जो आहे तो कमी जास्त लागणार आहे। बस आपल्याला फक्त सध्या जे आहे ती एकच वस्तू लागणार आहे। आता हा जो काही बेकिंग सोडा आहे तो खूप मेजर रोल प्ले करतो हे ब्लँकेट क्लीन करण्यासाठी। तो कसा ते मी तुम्हाला सांगते। जसं आपण काय करायचं आहे सगळ्यात पहिले की जे काही ब्लँकेट आहे ते अशा पद्धतीने बेडवरती वगैरे छान पसरवून घ्यायचं आहे। नंतर अशा पद्धतीचा तुम्हाला ब्रश घ्यायचा आहे। आता हा बेकिंग सोडा काय करायचा आहे अशा पद्धतीने सगळ्या ब्लँकेटवरती पसरवून लावायचा आहे। आता हा बेकिंग सोडा काय करतो यामधली जी काही दुर्गंधी वगैरे आहे तीही क्लीन करण्यास मदत करतो। आणि खूप वेळा आता काय होतं हिवाळा अगदी तोंडाशी आलेला आहे आणि हिवाळा तोंडाशी आल्या कारणाने आता सगळ्यांचे ब्लँकेट वर निघणार आहे आणि दिवाळीत सुद्धा खूप थंडी वाजते आणि आपण ब्लँकेटचे निघतो। मग ब्लँकेट हे आपण ठेवून दिलेले असतात, धुवून वगैरे ठेवून दिलेले असतात, पण तरी त्यामध्ये कुंभट वास येतो। मग तो कुंभट वास घालण्यासाठी किंवा एखाद वेळ असतं की खूप मळलेलं असलं की आपण धुतो पण ते खूप जड असतात त्यामुळे आपण धुवायचं सुद्धा टाळतो। मग अशा वेळेस धुवायचं टाळण्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा। तर जो काही आपला ब्रश आहे ना तो ब्रश आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपला बेकिंग सोडा सगळीकडे पसरवायचा आहे आणि त्यावरती तो ब्रश फिरवायचा आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये दिसते आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। हे असं केल्याने यामधलं जी काही सगळी धूळ आहे ती तर निघतेच, अगदी आपलं ब्लँकेट सुद्धा मस्त क्लीन होतं। तर अशाच पद्धतीने करायचं आहे। आता इथे एक गोष्ट मात्र मला तुम्हाला सांगायची की खूप जणांकडे जे आहे म्हणजे ऊन हे येत नाही, तर मग तुम्हाला जे आहे उन्हामध्ये जर तुम्ही वाळवलं तरी सुद्धा याचा बघावा तसा कुंभटवास जात नाही। किंवा मग उन्हामध्ये आपण धुतल्यानंतर उन्हामध्ये वाळवायचं जरी म्हटलं किंवा धुवायचंच म्हटलं की खूप नाकेनऊ येतात, कारण धुवायला घेतलं तर ते धुवायचं कसं, नंतर पिळायचं कसं। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे आणि मस्त असं हिवाळ्यात हा तुम्हाला नक्की कामी येणार आहे। कितीही मळालेलं तुमचं ब्लँकेट असो किंवा खूपच मळालेलं असलं धुवायचीच गरज आहे तर नक्कीच धुवायला पाहिजे। पण छानपैकी धुवून ठेवलंय पण तुम्हाला असं वाटलं की नाही आता हे घाण झालंय थोडंफार, मग तुम्ही तेव्हा हे असं नक्की आजमावू शकता। तर बघा इकडे मी सोडा टाकून सगळं काही क्लीन केलं आहे आणि तुम्हाला फरक जाणवत असेल, अगदी छानपैकी हे जे आहे अगदी क्लीन होतं। यामध्ये जर काही केस वगैरे अडकलेले असतील ते सुद्धा निघतात। पण हे क्लीन करत असताना आपण जो काही बेकिंग सोडा वापरला आहे तो मात्र तुम्हाला नंतर खाली झटकून घ्यायचा आहे आणि तो बेकिंग सोडा तुम्ही टॉयलेट वगैरे सगळं काही क्लीन करण्यासाठी वापरू शकता। फक्त तुम्हाला तो बेकिंग सोडा जो आहे तुमच्या स्वयंपाक करताना मात्र वापरायचा नाही आहे। आता आपल्याला खूप मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप करायची आहे। चला आता ती कोणती ते बघूया। तर कोमटसर किंवा गरम असं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। जेवढं तुमचा हात झेपेल ना तेवढं पाणी तुम्हाला इकडे घ्यायचं आहे। आता इकडे मी साधारणतः 2 ते 3 ग्लास पाणी घेतलं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे डेटॉल लिक्विड। तर इकडे आपल्याला हे घालायचं आहे कुंभटवास वगैरे सगळं जाण्यासाठी। त्याचबरोबर आपलं ब्लँकेट छानपैकी निर्जंतुकसुद्धा होतं आणि हे छानपैकी यामध्ये घातल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे। आता हे जे काही आपण प्रोसेस करतोय ही एकदम शॉर्टकट स्टेप करतो आहे आपण, म्हणजे धुवायची गरज नको म्हणून। तर आता यामध्ये मी छान वास येण्यासाठी इथे कम्फर्टचा वापर करते आहे। तर आता इकडे थोडंसं मी कम्फर्टसुद्धा यामध्ये टाकून घेते आहे। आता यामध्ये कम्फर्ट वगैरे टाकल्यानंतर तुम्ही थोडासा वॉशिंग पावडर टाकू शकता जर तुमच्याकडे कम्फर्ट नसेल तर। आणि जर तुमच्याकडे कम्फर्ट नसेलच तर थोडंसं गुलाबजल जरी तुम्ही टाकलं त्याचा खूप छान स्मेल असतो ना, ते टाकलं तरीही चालेल। थोडंसं वॉशिंग पावडर घातल्यानंतर असा एखादा सुती कपडा घ्यायचा आहे आणि तो यामध्ये जे आहे असा भिजत घालायचा आहे। नंतर जेव्हा आपण हे जे काही बेकिंग सोड्याने क्लीन केलं आहे त्यानंतर तुम्हाला ही स्टेप करायची आहे। नंतर हा जो काही कपडा आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने बघा पिळून घ्यायचा आहे। अगदी त्यामध्ये पाणी असायला नको, पिळून छानपैकी घ्यायचं आहे। आणि नंतर हे जे काही ब्लँकेट आहे त्याला या पद्धतीने पुसून घ्यायचं आहे। म्हणजे जी काही धूळ वगैरे असेल किंवा जे काही घाण असेल ती सगळी काही आता छानपैकी निघून जाईल। ती तर पहिले आपण बेकिंग सोड्याने केलीच, पण आता सुद्धा त्याच्यातलं जो काही मळ आहे तो सुद्धा छान प्रकारे निघतो। ही सेम प्रोसेस तुम्हाला जी आहे ती पूर्ण ब्लँकेटसाठी फॉलो करायची आहे।
तर ही ट्रिक नक्की तुम्ही आजमावू शकता. याने वास जातो, धूळसुद्धा जाते, घाण जर ब्लँकेट झाले असेल तर ते सुद्धा छान क्लीन होतात. तर चला आता मी हे व्यवस्थितरित्या जे आहे पूर्ण पुसून घेते. आता जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं असणार तर मी कशा पद्धतीने पुसते आहे तेही तुम्ही बघू शकता. आपण जेव्हा ब्रशने केलं आहे तर ब्रशने केल्यानंतर आपण एक दुसऱ्या बाजूनी केलं, म्हणजे जसं असतं ना की आपलं ब्लँकेट अशा पद्धतीने आपण करतो, वरून समजा खाली घेतलं तर आता मी जे आहे ते अशा कोपऱ्याच्या ठिकाणी तिकडे ओढत नेते आहे, जेणेकरून जी काही जर धूळ असेल किंवा काही कचरा वगैरे असेल तर तो बरोबर खाली पडायला हवा. त्यामुळे मी तशा पद्धतीने पुसून घेते आहे. आणि तुम्ही विचारसुद्धा करणार नाही, इतका छान पद्धतीने हे क्लीन होतं. फक्त तुम्हाला एक गोष्ट मात्र इकडे करायची आहे. हे जर तुम्ही असं म्हणत असाल की खूप तुमचं ब्लँकेटच खराब झालेलं असेल आणि त्याने हे क्लीन होईल का, तर ऑब्वियस नाही होणार, कारण तुम्हाला मग ते धुवावंच लागेल. मग त्यासाठी तुम्ही वॉशिंग मशीनचा वापर करू शकता किंवा मग हाताने सुद्धा धुवू शकता, कोणाची तरी हेल्प घेऊन. आपल्या चॅनलवरती आपण भरपूर मस्त व्हिडिओज बघितले आहेत, सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. आता इकडे तुम्ही बघू शकता मी सगळं काही एक बाजू क्लीन केली आहे. आता दुसरी बाजूसुद्धा क्लीन करून घेते आहे. आणि दिवाळीसाठी कशा पद्धतीची साफसफाई करायची त्यासाठीचे अगदी सगळे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत. त्याची वेगळी प्लेलिस्टसुद्धा आहे. घरातील एकन एक कानाकोपरा त्यासाठी वेगवेगळे आपण टूल बनवलेले आहेत. ते टूल सगळं काही त्या प्लेलिस्टमध्ये आहे, त्यामुळे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. आता माझं सगळं पुसून झालं आहे आणि आता मी तुम्हाला इकडे जे आहे ते पाणीसुद्धा दाखवते की किती मळालेलं आहे. आणि मी अशाच ब्लँकेटचा वापर केला आहे की व्हाईटिश, की जेणेकरून तुम्हाला रिझल्ट त्यामध्ये दिसेल. तर आता हे पाणी जे आहे ते आपण फेकून देऊयात. आणि हे जे काही ब्लँकेट आहे ते बघू शकता तुम्ही किती छान क्लीन निघालेलं आहे. अगदी रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता आपली प्रोसेस इथे स्टॉप नाही झाली. आता आपल्याला हे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला मी जवळून दाखवते आहे. याच नोटवर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आता आपल्याला हे उन्हामध्ये अर्ध्या तासासाठी वाळवायचं आहे. जास्त टाईमसुद्धा लागत नाही. आणि जर ऊन नसेल तर फॅनखाली तुम्ही 1 तास जरी ठेवलं तरी हे छानपैकी वाळून जातं. आता मी हे छानपैकी वाळवायला ठेवलं आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही अर्धा तास जे आहे ते झालेला आहे आणि हे छानपैकी वाळून झालेलं आहे. आणि आता रिझल्ट तुमच्या समोर आहे, किती छान हे चमकायला लागलेलं आहे. तर जर तुम्ही आता ह्या हिवाळ्यामध्ये जर मस्त असे ठेवून दिलेले तुमचे ब्लँकेट काढत असाल तर नक्की या पद्धतीने क्लीन करा आणि मग वापरा, म्हणजे तुम्हाला धुवायचीही गरज नाही. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. लाईक नक्की करा.